जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. ते तुम्ही अनुभवत आहात. आपल्या मित्रांनाही ते अनुभवायला सांगा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील. ते युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध असतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात, परंतु आपल्या पालकांना, आपल्या शिक्षकांना, आपल्या नातेवाईकांना त्याची निकाल पाहण्याची लिंक आम्ही देणार आहोत, जेणेकरून आपली विद्यार्थ्याची प्रगती, आपल्या मुलाची प्रगती तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याचे प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलला आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांना शेअर करा. 4थी आणि 5वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या तासिका अत्यंत उपयुक्त. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. तुम्ही व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट झाले तर परत मिळवू शकत नाहीत, परंतु टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती सर्व लिंक सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला दररोजच्या दररोज लाईव्ह तासिकेच्या पीडीएफच्या टेस्टच्या निकालाच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. युट्यूब व्हिडिओच्याही सर्व लिंक तेथे उपलब्ध आहेत, त्या तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, यास आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता असं आम्हाला जाणवलं की महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड स्वरूपातील बॅचचे 5,000 पर्यंत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपणारा या सर्व गोष्टी अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या फ्रीचा आणि मोफतचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि युट्यूब चॅनलला बेल आयकॉन दाबणंही गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व मोफत गोष्टीचा लाभ घेण्यासाठी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. आपल्या मित्रांनाही या युट्यूब चॅनल बद्दल माहिती द्या, जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेऊ शकतील. चला तर मग आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. पहा, आपण अभ्यासासाठी मार्केटमधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यामधून आपण अभ्यास करतो. कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी केलं तर आपल्याला 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास करता येतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास केलाच पाहिजे, परंतु पैकीची पैकी गुण घेण्यासाठी तेवढेच उत्तरे पुरेसे नाहीत. त्यासाठी 200+ पीडीएफ स्वरूपातील उत्तरे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका तुम्हाला भाषा विषयासाठी उपलब्ध करून देणार आहोत. तरी या महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. आपल्या मित्रांपर्यंत या चॅनल बद्दल माहिती पोहोचवा. आपल्या मित्रांना शाळेच्या ग्रुपला युट्यूब चॅनल शेअर करा, जेणेकरून तेही या फ्री सुविधेचा लाभ घेतील. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 137 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 137 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे.
आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. सूचना एवढीच आहे, तुम्हाला ज्या टेस्ट दिलेल्या आहेत त्या टेस्ट वारंवार सोडा. जोपर्यंत पैकीचे पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा त्या टेस्टचा पूर्ण सराव होईल. उत्तर अगदी सोपा आणि छोटा. उत्तर क्रमांक 137. उत्तरा अगदी सोपा आणि छोटा तुमच्यासाठी स्क्रीनवर. उत्तरा काळजीपूर्वक वाचा. वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाका. कृष्ण सोनवणे, सार्थक कटके, ओम सोनवणे, युवराज तर्वे, सृष्टी गंधाळ. चला, तुमचं अभिनंदन. खूप छोटा उतारा होता पहा. तुम्ही नजर टाकतात वाचला असेल. तुमच्या वाचनाची गती अगदी योग्य. खूप छान. आदित्य सानप वाचून झालंय. खूप छान. अक्षता सानप खूप छान. अभिनंदन अक्षता, अभिनंदन आदित्य. चला, अद्याप आपले जे मित्र जॉईन नसतील त्यांना जॉईन करायला सांगा, जेणेकरून तेही आपल्या लाईव्ह तासिकेचा लाभ घेतील. चला, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. तोपर्यंत आपल्या मित्रांना फोन करून जॉईन करायला सांगा. उत्तरा क्रमांक 137. दूध हे पूर्ण अन्न आहे. दुधात पौष्टिक घटक असतात, म्हणून आपण आहार करतो. दुधापासून दही, ताक, लोणी आणि आणखी काही वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. दूध पिणे अधिक आनंदाचे होते. जेव्हा दोन चांगल्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या प्रसंगाला दुधात साखर पडली असे म्हणतात. दूध आवडीने पिले जाते. दुधाची गोडी आणखी वाढावी म्हणून त्यात साखर मिसळली जाते. अभिनंदन कृष्णा, अभिनंदन सृष्टी. अभिनंदन सृष्टी, तो 2 वेळा वाचला. खूप छान. चला, जेवढं वाचताल तेवढा आपला अभ्यास जास्त होणार आहे. वाचनाची गती वाढली पाहिजे आपली. अगदी दुधावरती. दूध हे पौष्टिक आहार आहे. दुधापासून काय काय बनतं आणि दुधावरती कोणती म्हणे. 2 घटक जर चांगले एकत्र आले तर दुग्ध शर्करा योग किंवा दुधात साखर पडणे म्हणतात. आपण म्हणतो तुम्हाला जर चांगली बातमी दिली तर तुझ्या तोंडात साखर पडो, म्हणजे तुलाही आनंद मिळो, मलाही आनंद मिळो, असे आपण मन वापरतो, वाक्प्रचार वापरतो पहा. चला, तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवर. प्रश्न पहिला, दुधात साखर पडणे. दुधात साखर पडणे म्हणजे काय? पर्याय 2 चांगल्या गोष्टी एकत्र येणे. पर्याय बी दुधात साखर टाकणे. पर्याय सी दुधात साखर मिसळवणे. आणि पर्याय डी आनंदाच्या समयी. पहा योग्य उत्तर. ऐश्वर्या कटके, अभिनंदन. पहिल्या तासिकाला नव्हती ऐश्वर्या, तू झोपली होती काय परत तास करून? पहा, प्रश्न पहिला, दुधात साखर पडणे म्हणजे काय? वैष्णवी चौथी आणि 5वी वळ म्हणते, जेव्हा 2 चांगल्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्या प्रसंगाला दुधात साखर पडली असे म्हणतात. अभिनंदन वैष्णवी. वैष्णवीने वळ सांगितले बा. आता काय आपलं उत्तर शोधायची गरज नाही, वळ वाचायची, उत्तर सांगायचं. आदित्य सानप हे उत्तर. वैष्णवी सोनवणे हे उत्तर. श्रेया चौरे वाचून झाले म्हणते, अभिनंदन श्रेया.
अक्षता सानप ए उत्तर, ओम चौथ्या लाईन मध्ये उत्तर म्हणतात, चौथ्या आणि पाचव्या लाईन मध्ये अभिनंदन ओम ए उत्तर, सार्थक खटके ए उत्तर, युवराज तोरवे ए उत्तर, ऐश्वर्या ए टाकायचं, एबीसीडी टाकायचं, ऐश्वर्या मराठीचं आ नाही टाकायचं, ऐश्वर्या क्वेश्चन 1 ए इंग्लिश मध्ये टाईप करायचं, मराठी नाही वापरायचं कीबोर्ड. सृष्टी गंडाळ ए उत्तर, अभिनंदन. चला सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकत नाही, सगळ्यांनी ओळ वाचली, ओळ वाचून उत्तर टाकताय. साक्षी काडे ए उत्तर, दुधात साखर पडणे याचं योग्य उत्तर एच आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमचं खूप खूप अभिनंदन, सर्वांनीच अगदी योग्य उत्तर दिलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रदीप कृष्णा सानप, कृष्णा खाडे शिकला नाहीयेत का? चला उत्तर टाका. प्रदीप, कृष्णा, प्रशांत, चला आरती, प्रीती, सोनल, असवरी, महेश, भागवत, चला उत्तर टाका. प्रश्न पहिला, दुधात साखर पडणे याचं योग्य उत्तर पर्याय चांगल्या गोष्टी एकत्र येणे. ये उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, खूप छान. पहिल्याच प्रश्नाचं योग्य उत्तर. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, दही ताक लोणी बनतं कशापासून? दही ताक लोणी बनतं कशापासून? आपल्या उत्तरामध्ये आलेलं आहे, ते शोधून टाकायचंय. पर्याय ए दुधापासून, पर्याय बी दूध आणि साखर यापासून बनतं, पर्याय सी साखर पासून बनतं आणि पर्याय डी यापैकी नाही. म्हणजे दुधापासून नाही बनत, साखरेपासून नाही बनत आणि कशापासूनच नाही बनत, वेगळंच कशापासून तरी बनतंय असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न दुसरा, दही ताक लोणी बनतं, योग्य उत्तर टाका. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ओम सोनवणे हे उत्तर देतोय. वैष्णवी म्हणती दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर पहा. दुधापासून दही ताक लोणी आणि आणखी काही वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन तुझं. ओम अभिनंदन, सेकंड आणि थर्ड लाईन म्हणतोय, अभिनंदन तुझं. वैष्णवी सोनवणे ए उत्तर, आदित्य सानप ए उत्तर, सार्थक खटके ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो दुसरी आणि तिसरी ओळ वाचा आणि उत्तर टाका. ज्यांनी ज्यांनी ओळ वाचून उत्तर टाकले त्यांचं उत्तर चुकणार नाही, लोकांचं बघून टाकू नका. अक्षता सानप ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर, युवराज पुरे ए उत्तर, ऐश्वर्या खटके ए उत्तर. ऐश्वर्या मराठी कीबोर्ड ठेवू नको, इंग्लिश कीबोर्ड कर. दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर टाक. ओम सोनवणे दुसराच प्रश्न चाललाय, तिसरा टाईप करून ठेवला का सेंड करून टाकला? चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन, खूप छान, तुमचं अगदी योग्य उत्तर. सर्व विद्यार्थ्यांचं खूप छान. सृष्टी गंडाळ, ओम सोनवणे, वैष्णवी सोनवणे ओळख क्रमांक टाकली, तुमचं अभिनंदन. हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवर. प्रश्न तिसरा, पुढील पैकी कोणता शब्द गोड साठी आलेला आहे? पुढील पैकी कोणता शब्द गोड साठी आलेला आहे? पर्याय ए आनंद, पर्याय बी साखर, पर्याय सी दूध आणि पर्याय डी दही. पहा गोड या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे उत्तरामध्ये? पर्याय ए आनंद, पर्याय बी साखर, पर्याय सी दूध, पर्याय डी दही. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा, ओम बी उत्तर, वैष्णवी बी उत्तर, सार्थक खटके बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर, ऐश्वर्या खटके ब उत्तर. ऐश्वर्या कीबोर्ड इंग्रजी कर खालून, वैष्णवी सोनवणे खालून दुसरी आणि पहिली ओळ म्हणते, दुधाची गोडी आणखी वाढावी म्हणून त्यात साखर मिसळतात, म्हणजे गोडी बद्दल साखर हा शब्द आला आहे असं वैष्णवीचं म्हणणं आहे. ओम आणि वैष्णवी ओळ क्रमांक सांगताय, अभिनंदन तुमचं. युवराज पूर्वे बी उत्तर, अक्षता सानप, अनुष्का सानप अक्षता सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर. त्याला खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. शेवटच्या दोन ओळी वाचल्या तर आपलं उत्तर अगदी बरोबर निघणार आहे. पुढील पैकी कोणता शब्द गोड साठी आलेला आहे? योग्य उत्तर पर्याय बी बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, खूप छान प्रतिसाद तुमचा. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, शीर चा समानार्थी शब्द, शीर चा समानार्थी शब्द. पर्याय ए पाणी, पर्याय बी लोणी,
पर्याय सी तूप, पर्याय डी दूध. चला योग्य उत्तर टाइप करा. प्रश्न चौथा, शीरचा समानार्थी शब्द. पर्याय ए पाणी, पर्याय बी लोणी, पर्याय सी तूप आणि पर्याय डी दूध. चला ज्यांचा ज्यांचा समानार्थी शब्दाचा चांगला अभ्यास आहे त्यांना शीर या शब्दाचा समानार्थी शब्द समजेल. बघू कुणाकुणाचं काय उत्तर येत आहे. शीर, शीर म्हणजे त्याचा समानार्थी शब्द. जसं आईचा समानार्थी शब्द माता, माऊली, जननी, मा, भूमी, असं जसे आईचे समानार्थी शब्द आहेत तसं शीर हा शब्द खालील 4 पर्यायापैकी कोणाचा आहे ते टाइप करा. ओम सोनवणे डी उत्तर देतोय, सार्थक खटके सी उत्तर देतोय, आदित्य सानप डी देतोय, ऐश्वर्या खटके सी उत्तर देते, श्रेया चौरे डी उत्तर देते. तुम्ही सी आणि डी मध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. तूप की दूध, दूध की तूप, नाही का नाही, तूप आहे का दूध आहे, दूध आहे का तूप आहे, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. अक्षता सानप डी उत्तर. चला सर्वांनी उत्तर टाका जेणेकरून आपल्याला बरोबर उत्तराकडे जाता येईल. पहा, शीरचा समानार्थी शब्द पाणी आहे, लोणी आहे, तूप आहे का दूध आहे. चला योग्य उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर. वैष्णवी सोनवणे सी म्हणते तूप, सृष्टीखंडा डी म्हणते दूध. चला बऱ्याच विद्यार्थ्यांचा समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास कमी दिसतोय त्याच्यामुळे उत्तर चुकतंय. सार्थक खटके डी उत्तर. चला लाईव्ह आज तासिकेला असल्या सगळ्यांनी उत्तर टाका. चला ज्यांचं ज्यांचं सी उत्तर होतं त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी दूध. दूध या शब्दाचा समानार्थी शब्द शीर आहे. शीरचा समानार्थी शब्द दूध आहे. ज्यांचं ज्यांचं चुकलं होतं त्यांनी टेस्ट सोडवा. समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचं वाचन करा जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा, शीरचा समानार्थी शब्द आहे दूध. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, तुमचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न पाचवा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पर्याय दुधात पौष्टिक घटक असतात, पर्याय बी दुधात गोडी नसते, पर्याय सी दुधापासून दही ताक लोणी बनत नाही, पर्याय डी दुधापासून फक्त लोणी बनते. पहा 4 पर्याय दिले त्यापैकी एकच उत्तर बरोबर आहे, बाकीचे उत्तर चुकीचे आहे. प्रश्न पाचवा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पर्याय ए दुधात पौष्टिक घटक असतात, पर्याय बी दुधाला गोडी नसते, पर्याय सी दुधापासून दही ताक लोणी बनत नाही आणि पर्याय डी दुधापासून फक्त लोणीच बनते. ओम सोनवणे ए उत्तर, वैष्णवी सोनवणे ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर. ओम म्हणतोय 4th लाईन मध्ये उत्तर बा, 4थ्या लाईन मध्ये उत्तर आहे. आदित्य सानप ए उत्तर, युवराज तुर्वे 4थ्या प्रश्नाचं डी उत्तर, 5व्या प्रश्नाचं टाकी युवराज उत्तर, सार्थक खटके ए उत्तर, वैष्णवी पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन वैष्णवी, वैष्णवीने पहिलीच ओळ सांगितली. वैष्णवी, आदित्य, ओम यांनी ओळ क्रमांक सांगितली, ती ओळ वाचून उत्तर टाकलं तरी चालेल. श्रेया चौरे ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर, युवराज तुर्वे ए उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न 5व्याचं 137 उत्तरावरील शेवटचा प्रश्न, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, त्यांचं सर्वांचं अभिनंदन.
प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? योग्य उत्तर पर्याय ए, दुधात पौष्टिक घटक असतात हे विधान बरोबर आहे. बाकीचे तिन्ही वाक्य चुकीचे आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण उत्तर क्रमांक 137 पूर्ण करत आहोत. सृष्टी गंडाळ 5व्या प्रश्नाचं हे उत्तर. अभिनंदन सृष्टी. चला आपण येथे उत्तर पूर्ण करत आहोत. चला, अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या लाईव्ह लिंक तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.